श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. भगवान शिवांचं दुसरं रूप आहे काळभैरव आणि काळभैरवांची उत्पत्ती कशी झाली तर पहा, ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश यांच्यातील श्रेष्ठत्वाबद्दलचे वाद सुरू होते. एक दिवस ब्रह्मदेवांनी शिवांचा अपमान केला होता आणि म्हणून शिवांनी रागाने रुद्र रूप धारण केलं आणि काळभैरव यांची निर्मिती झाली आणि काळभैरव जे आहेत तर ते निर्माण झाले. कालभैरवांनी ब्रह्मदेवांचे 5वे डोके कापले होते आणि म्हणून त्यांची ब्रह्महत्याचा आरोप त्यांच्यावरती झाला होता आणि यानंतर ब्रह्महत्या आणि पापापासून मुक्त होण्यासाठी शिवांनी कालभैरव यांना प्रायश्चित करण्यास सांगितले. कालभैरवांनी त्रिलोक भ्रमण केले आणि काशीला गेले, काशीला पोहोचले आणि त्यानंतर त्यांना ब्रह्महत्याच्या पापापासून मुक्ती मिळाली आणि तेव्हापासून पहा, काशीमध्ये कालभैरवांची स्थापना झाली आणि या काशी शहराला कोतवाल असं सुद्धा म्हटलं जातं. कालभैरव हे भयानक रूप असलेले देवता आहेत, पण ते त्यांच्या भक्तांसाठी नेहमी मुक्तिदायक आणि सुखद असतात. जो व्यक्ती कालभैरवांची अगदी मनापासून भक्ती करतो, उपासना करतो, आराधना करतो, त्या व्यक्तीवरती कालभैरवांचा आशीर्वाद सदैव राहतो आणि त्या व्यक्तीचे भय ते दूर करतात, त्या व्यक्तीचे विघ्न दूर करतात आणि भक्तांच्या सर्व प्रकारच्या संकटातून ते वाचवत असतात. कालभैरव जयंती जी आहे तर ती कालाष्टमीच्या दिवशी साजरी केली जाते आणि ही साजरी केल्यामुळे नकारात्मकता दूर राहते. अशा व्यक्तीवरती त्याचप्रमाणे घरामध्ये जर आपण काही उपाय केले तर त्या घरावरती तंत्रमंत्राचा कुठल्याही प्रकारचा प्रभाव पडत नाही आणि आपल्याला या दिवशी कालभैरवांची होईल तेवढी सेवा आणि उपाय करायचे आहेत. कारण कालभैरवांचा फोटो आपल्या घरामध्ये आपण कधीही ठेवत नाही, त्यांचा टाक फक्त आपल्याला आपल्या घरामध्ये आपण ठेवू शकतो. त्यामुळे इतर वेळेस जरी आपल्या हातून त्यांची काही सेवा नाही झाली किंवा आपल्याला त्यांच्या मंदिरात जाणं शक्य नाही झालं तर तुम्हाला त्यांची होईल तेवढी सेवा करायची आहे. कुठल्याही प्रकारची सेवा जरी आपल्याकडनं होत नसेल तर या दिवशी, उद्याच्या दिवशी काळभैरव जयंती आहे आणि या दिवशी आपल्याला थोडीफार सेवा आणि उपाय जे आहेत तर ते आपल्याला करायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक असाच अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे. हा उपाय तुम्हाला उद्या मंगळवारी संध्याकाळी करायचा आहे. तर संध्याकाळी आपल्याला आपल्या घरातनं अशी एक वस्तू बाहेर फेकायची आहे. आता ही वस्तू कोणती आहे यासाठी व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. तर पहा, आपल्या घरामध्ये जर काही अडचणी असतील, प्रखर पितृदोष असेल, पितृदोष असल्यामुळे बघा घरातल्या त्या व्यक्तींची प्रगती होत नाही आणि त्या घरामध्ये सतत वारंवार भांडणं होत असतात, मतभेद होत असतील, कलह होत असतील, नवरा बायकोचं पटत नसेल किंवा घरामध्ये इतर 2 व्यक्ती आहेत आणि तेच एकमेकांचे शत्रू बनलेले असतील, एकमेकांचा वाईट करण्यासाठी जर ते नेहमी प्रयत्न करत असतील आणि घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल, तर अशा प्रकारच्या ज्या काही अडचणी प्रत्येकाच्या घरामध्ये असतील तर अगदी बघा माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत सर्वांच्या घरामध्ये थोड्याफार अडचणी या असतातच आणि या अडचणी दूर करण्यासाठी आणि त्यातून आपली सुटका व्हावी यासाठी आपण प्रयत्न सुद्धा करत असतो. पण कधी कधी होतं काय, आपण प्रयत्न करतो पण त्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा रस्ता किंवा मार्ग मिळत नाही. तर अशा वेळेला आपण काही जे तिथी असतात तर त्या तिथींवरती आपण जर उपाय केले तर जेव्हा आपण जे काही प्रयत्न करत असतो तर त्या प्रयत्नांना आपल्याला यश मिळत असतं. तर उद्या काळभैरव जयंती आहे आणि या दिवशी तुम्ही जेवढे पण उपाय कराल तर त्या उपायांचं 100% फळ हे आपल्याला प्राप्त होणार आहे. कारण काळभैरव हे संकटांचा नाश करणारे देवता आहेत आणि पापांचा नाश करणारे देवता मानले जातात आणि हे देवता अतिशय कठीण आहेत. पण यांची तुम्ही जर अगदी मनोभावे आणि भक्तीने यांची सेवा केली आणि जर उपाय केले तर ते तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. तर पहा, उद्या संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला धान्य लागणार आहे. तुम्हाला 7 प्रकारची धान्य घ्यायची आहेत. आता 7 प्रकारामध्ये बघूयात आपल्याला कोणते कोणते धान्य घ्यायचे आहेत. गहू घ्यायचा आहे, तांदूळ घ्यायचा आहे, त्यानंतर तुम्हाला जे काळे तीळ आहेत ते घ्यायचे आहेत, काळे उडीद तुम्हाला घ्यायचे आहेत आणि बाकीचे जे धान्य आहेत 5 तर ते तुम्ही कोणतेही घेतले तरीही चालतील. त्यामध्ये तुम्ही अगदी हुलगे घेऊ शकता किंवा इतर कुठल्याही प्रकारचे 5 धान्य जे तुमच्याकडे अवेलेबल आहेत तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत. सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जे 2 धान्य आहेत जसं की जे उडीद आहेत, काळे उडीद तुम्हाला घ्यायचे आहेत, काळे तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत, असे एकूण तुम्हाला 7
धान्य घ्यायचे आहेत. अगदी चिमूटभरच फक्त तुम्हाला घ्यायचे आहे, जास्त घेण्याची गरज नाहीये. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर बसायचं आहे. देवघरामधला तुम्हाला संध्याकाळी तुमचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर तुम्हाला तुमच्या देवघरातल्या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि त्याचा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. धूप अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे. आसन घ्यायचं आहे. आसनावरती तुम्हाला बसायचं आहे. आसनावरती बसल्यानंतर तुम्हाला 3 वेळेला कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. कालभैरवाष्टक हे स्वामी समर्थांच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळेल, तर तिथे पाहून तुम्हाला हे कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. तुम्ही 3 वेळेला पठण करू शकता, 10 वेळेला सुद्धा म्हणू शकता, किंवा तुम्ही शक्य असेल तर 11 वेळेला शक्यतो करून म्हणण्याचा प्रयत्न करा. शक्य नाही झालं तर 3 वेळेला तुम्ही पठण करू शकता. जर तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करा कालभैरवाष्टक मराठीमध्ये, तर तुम्हाला तिथे मिळेल. तिथे जाऊन सुद्धा तुम्ही पठण करू शकता. जर तुम्हाला लिहिता वाचता येत नसेल तर मग तुम्ही श्रवण सुद्धा केलं तरीही चालेल, पण शक्यतो करून तुम्ही हे पठण करण्याचा प्रयत्न करा. यानंतर तुम्हाला 3 वेळेला वल्गा सुक्तमचं पठण करायचं आहे. हे वल्गा सुक्तम सुद्धा तुम्हाला गुगलवरती मिळून जाईल, तर याचं तुम्हाला 3 वेळेला पठण करायचं आहे. त्यानंतर हे 7 धान्य जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन काय करायचं आहे, तर तुमच्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती वारंवार चिडचिड करत असेल, अगदी छोट्या मोठ्या गोष्टींवरनं जर ती चिडचिड करत असेल, किंवा तुमचं घरातल्या इतर व्यक्तीशी जर पटत नसेल, जमत नसेल, तर अशा व्यक्तीवरनं तुम्हाला 7 वेळेला हे उतरवून घ्यायचं आहे. घरामध्ये जर तुमच्या एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल, नेहमी तुम्ही दवाखाना करताय पण त्या व्यक्तीला काही फरक जाणवत नसेल, तर त्या व्यक्तीवरनं तुम्हाला 7 वेळेला उतरवून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा 7 वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत. आणि या वस्तू उतरवून घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळपास असलेल्या पिंपळाचं झाड तुमच्या जर घराच्या जवळ असेल तर त्याच्या खोडाजवळ तुम्हाला नेऊन टाकायचं आहे. 7 धान्य जी आहेत तर ती आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली नेऊन टाकायची आहेत. आता जर बऱ्याच जणांच्या कमेंट येतील की ताई आमच्या घराच्या जवळ पिंपळाचं झाड नाहीये, तर मग आम्ही कुठे टाकायचं? तर अशा वेळेला तुम्ही अशा ठिकाणी टाकायचं आहे जिथे कोणाचाही हात लागणार नाही, पाय लागणार नाही, अशा ठिकाणी तुम्हाला ते नेऊन टाकायचं आहे. पण जर तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला पिंपळाचं झाड असेल तर तिथं तुम्ही शक्यतो करून टाका. तिथे टाकल्यानंतर तुम्हाला तिथे उभं राहायचं नाहीये, मागे फिरून सुद्धा तुम्हाला पाहायचं नाहीये. डायरेक्टली तुम्हाला तुमच्या घरामध्ये यायचं आहे. स्वच्छ हातपाय तुम्हाला धुवायचे आहेत. पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये आसन टाकायचं आहे. तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दर्शन घ्यायचं आहे सर्व देवांचं, आणि असा एक छोटासा उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी करायचा आहे. करून पहा, तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल आणि त्यामुळे तुमच्या घरातल्या ज्या काही सर्व अडचणी आहेत तर त्या दूर होतील. तुमच्या घराची अगदी भरभरून प्रगती होईल. सूतक असेल तर तुम्ही हा उपाय करू नका. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.